नमस्कार, अंकिताचं रेसिपी मराठी या चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत सिंपल घरगुती एक अशी वेगळी पद्धत. त्यामध्ये खूप सोपी आणि एकदम परफेक्ट असा हा आपण शेजवान फ्राईड राईस बनवणार आहोत. एग फ्राईड राईस कसा बनवायचा ते पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक आणि शेअर सबस्क्राईब करून घ्या. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील दररोज. तर पहा मंडळी, गरमागरम आपण इथे शेजवान फ्राईड राईस बनवलेला आहे, एग फ्राईड राईस बनवलेला आहे. तर चला कसा बनवायचा पाहूयात. तर त्यासाठी मी इथे वापरलेलं आहे एक सिक्रेट तुम्हाला कोणीही सांगणार नाही. तर ती सिक्रेट इथे आपण पाहूयात. एकदम पारंपरिक पद्धतीने खलबत्ता घेतलेला आहे. खलबत्त्यामध्ये आपण लसूण घेतलेले आहेत. 7-8 पाकळ्या असे छोटे छोटे लसूण आपण इथे घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण कढीपत्ता घालून घ्यायचं आहे, मीठ घालून घ्यायचं आहे, तिखट घालून घ्यायचं आहे, लाल तिखट एवढा आपण यामध्ये घालून एक असा सिक्रेट मसाला आपण तयार करून घ्यायचा आहे. अगदी खलबत्त्यामध्ये अशी बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत. तर तुम्ही ते पाहू शकता व्हिडिओमध्ये. या पद्धतीने आपण हे सगळं एकजीव करून घेणार आहोत. हा म्हणजे लसूणीचा एक प्रकार आहे, लसणाचा एक ठेचा आपण इथे बनवतो. तुम्ही असंच खाल्लं तरीही याची जबरदस्त चव येते. तर मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता, हा मसाला मी इथे झटपट बनवून घेणार आहे. हा मसाला बनवून घेणार आहे. त्यानंतर आपण हा सिक्रेट मसाला वापरून आपण फ्राईड राईस बनवणार आहोत. अगदी घरच्या घरी बाहेरसारखा आनंद घेऊ शकतो आपण. तर इथे आपण कढई ठेवून घ्यायचं आहे, तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 ते 2 चमच तेल घालून घेऊयात. छान कडकडीत गरम होऊ द्यायचं तेल. त्यामध्ये आपण फोडणी देणार आहोत. तर मंडळी, तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण अंडा घालून घेणार आहोत. दुसरं तिसरं काही न घालता आपण डायरेक्ट अंडा यामध्ये घालून घेणार आहोत. तर पहा, आता आपण इथे 2 अंडे वापरणार आहोत. तर पहिला अंडा आपण इथे घालून घेतलेला आहे. आणखीन एक अंडा आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर एकदम झटपट आणि पटकन रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन रेसिपीज दररोज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पहा मंडळी, एक आपण इथे अंडा घालून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण जी घरगुती बनवलेली जी सिक्रेट मसाला आहे ते आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट होतो. तर इथे आपण दोन्हीही अंडे फोडून घेतलेले आहेत. दुसरा अंडा मी इथे करून घेताना एडिटिंग राहिलेलं आहे. तर इथे मी 2 अंडा घेतलेला आहे, तुम्हीही घ्या. तर आता आपण यामध्ये जे सिक्रेट मसाला होता तेही घालून घेतलं. आता आपण राहिलेलं जे भात असतं, शिळं भात किंवा राहिलेला भात म्हणा, सकाळचा बनवलेला दुपारी हा आपण बनवलेला आहे. तुम्ही काहीही म्हणू शकता, राहिलेल्या भातापासून देखील बनवू शकता. तर हा भात आपण यामध्ये घालून घ्यायचा. त्यानंतर आपण यामध्ये तिखट घालून घ्यायचं आहे, मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तिखट आणि मीठ यामध्ये घालायला विसरायचं नाही आहे. ऑलरेडी आपण जी चटणी बनवलेली आहे त्यामध्ये मीठ तिखट सगळाच आहे. तर कमी जास्त आपण तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता. तर इथे आपण घेतलेलं आहे रेड चिल्ली सॉस. रेड चिल्ली सॉस माझ्याकडे अवेलेबल आहे, तर मी इथे घेते. आता आपण इथे तवा ठेवून घेणार आहोत. दुसऱ्या साईडला इथे मी तवा ठेवून घेतलेला आहे. या तव्यामध्ये आपल्याला बनवायचं आहे झटपट एक हाफ फ्राय बनवून घ्यायचं झटपट आणि एकदम जी फ्राईड राईस बनवली त्याच्यासोबत वरून खायला एकदम जबरदस्त लागतो. त्यासाठी आपण एक अंड्याचा इथे फ्राय बनवून घेणार आहे. तुम्हाला किती लागतात त्याच्या हिशोबाने तुम्ही करू शकता. तर मी इथे हाफ फ्राय कसा बनवायचा तेही दाखवत आहे. तर इथे तेल गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण अंडा घालून घ्यायचं. डायरेक्ट अंडा हाफ फ्रायला डायरेक्ट तव्यावर फोडून घ्यायचा. त्यानंतर थोडंसं मीठ तिखट घालून घ्यायचा. जर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही कोणताही मसाला यामध्ये वापरू शकता. तर इथे मी कोणताही मसाला न वापरता तिखट, मीठ आणि हळद हे मी इथे तिन्ही यामध्ये घालून घेतलेलं आहे. एकदम
सिंपल आणि एकदम टेस्टी अशी ही हाफ फ्राय लागते. जर तुम्हाला कांदा टमाटर ह्यामध्ये ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकता. तर मंडळी इथे आपला फ्राईड राईस देखील तयार झालेला आहे आणि अंडा हाफ फ्राय पण तयार झालेला आहे. तर मंडळी इथे पहा गरमागरम आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. तर मंडळी कलर पहा एकदम चायनीजसारखा झालेला आहे. घरच्या घरी खूप काही न घालता अगदी झटपट आणि एकदम टेस्टी आपण इथे बनवलेलं आहे. मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे पहा मस्तसा आपला राईस तयार आहे. त्यावरून हाफ फ्राय देखील आपण इथे बनवून घेतलेला आहे. तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी नोटिफिकेशन ऑन करा. तर मंडळी मी सोलापूरकर, तुम्ही ही रेसिपी कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय नक्कीच कमेंट करून कळवा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली अगदी मनापासून आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा. बाय बाय.